जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकूण ज्या काही रिक्त जागा आहेत त्याच्या 70% जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला तत्काळ प्रभावाने अपलोड करण्यात याव्या अशा प्रकारचा एक नवीन आदेश आजच्या तारखेला निर्गमित करण्यात आलेला आहे। ही सर्वांसाठी निश्चितपणाने एक गुड न्यूज असणार आहे। जो आकडा आहे 80% वरून 70% कोणत्या ठिकाणी येणार आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो बघूया आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आजच्या तारखेची। मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने आजच्या तारखेला 19 डिसेंबर 2023 चे हे पत्र आहे। या पत्राला जे प्रति म्हणून देण्यात आलेला आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक, त्यामध्ये जे आहे जिल्हा परिषदेच्या सर्व या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना हे पत्र निर्गमित करण्यात आलेला आहे। याचा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मागच्या काही दिवसांपासून जे काही संभ्रमावस्था निर्माण झाली होती शिक्षक भरतीवरती, जे काही एक क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होतं, त्या संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे। जिल्हा परिषदांकडील शिक्षक पदभरतीच्या जाहिरातीविषयक कारवाई करणे तसेच प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीबाबत तक्रारी इत्यादीची खात्री करून पुढील आवश्यक कारवाई अनुसरण्याबाबत, म्हणजे ज्या जिल्हा परिषदांमध्ये बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये तक्रारी असतील त्या संदर्भामध्ये व्यवस्थितपणाने तक्रारींचे निवारण करणे आणि त्यानंतर पुढील कारवाई करणे याबाबत। आता तपशीलवार पद्धतीने या पत्रामध्ये बऱ्याच गोष्टींचं मेन्शन करण्यात आलेलं आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण जे आहे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 चे आयोजन केले होते 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान। आता यामध्ये जे काही उमेदवार प्रविष्ट झाले होते त्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर पदभरतीसाठी आवश्यक असणारे जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते देखील करून घेण्यात आलेले आहे। म्हणजे आता बरीचशी प्रक्रिया पुढे गेलेली आहे। त्यामुळे दरम्यान कालावधीमध्ये 22-23 च्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्यांच्या आधारे संच मान्यता व सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय होता 6 जुलै 2021 चा, त्यानुसार बिंदू नामावली प्रमाणित करणे आवश्यक होते। बिंदू नामावली तपासण्याची जी कारवाई ते सुरू होण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, संघटना, उमेदवार यांच्याकडून विविध स्तरावर बिंदू नामावली अचूक करण्याबाबत, त्रुटी दूर करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली होती। सदरची निवेदने व कार्यरत शिक्षकांचे सेवाविषयक अभिलेख पडताळून बिंदू नामावली अद्ययावत करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजे हे बघा, बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये वारंवार ज्या काही शंका घेतल्या जातात त्या काही नवीन नाहीये। कित्येक वर्षापासून जे आहे बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये काही प्रमाणावरती काही प्रवर्गाच्या उमेदवारांना शंका आहेतच आहे, त्यामध्ये तथ्य देखील आढळून आलेलं आहे। परंतु त्या दूर करणं हे शासनाच्या देखील नाकीनऊ येताना आपल्याला दिसत आहे, कारण याच्यामध्ये जे आहे खूप मोठमोठाले स्कॅम्स असल्याची जी शक्यता आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे वारंवार आपल्या अभियोग्यताधारकांच्या वतीने, वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने शासन स्तरावर पाठपुरावा केला गेला होता की या वेळेसची जी बिंदू नामावली असेल ती अचूक असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्रुटी नसायला पाहिजे, त्रुटी विरहित असायला पाहिजे। आणि आजच्या तारखेला आपण बघतो आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेची बिंदू नामावली कंप्लीट आहे। आता कंप्लीट आहे, परंतु कोणाकोणामध्ये त्रुटी आहेत त्या बाबी आता काही प्रमाणावरती का होत नाही, परंतु समोर येताना आपल्याला दिसत आहे। त्यामुळे त्यांनी सांगितलं यामुळे जे सुमारे 4 ते 6 महिन्यांच्या कालावधी लागलेला आहे, म्हणजे या प्रोसेसला कालावधी लागल्यामुळे भरती लांबली असं यांनी या ठिकाणी कारण दिलेलं आहे। सद्यस्थितीमध्ये बिंदू नामावलीची कारवाई पूर्ण झालेली आहे आणि शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार एकूण रिक्त जागांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी देखील दिलेली आहे। वित्त विभागाचा तो GR आहे, ज्यामध्ये सांगितलेले स्पष्ट निर्देश आहे की एकूण जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्या जागांच्या 80% जागा तुम्ही जे आहे पहिल्या टप्प्यामध्ये भरू शकता। आता तथापि बिंदू नामावलीमधील दुरुस्तीबाबत माननीय लोकप्रतिनिधी यांच्याकडून विधिमंडळामध्ये 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत आवश्यक कारवाई करणे आवश्यक असल्याने एकूण रिक्त पदांच्या 80% ऐवजी 70% पदांची मागणी पवित्र पोर्टलवर जाहिरात देताना करण्यात यावी अशा सूचना शासन स्तरावरून प्राप्त झालेल्या आहेत।
ही आत्ताची जी आहे महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. कारण वित्त विभागाचा 21/6/2023 चा जो GR आहे त्या GR प्रमाणे जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्या जागांच्या 80% जागांची जाहिरात देता येते. परंतु आता काही प्रमाणावरती ज्या काही जागा बिंदू नामावलीनंतर आलेल्या आहेत, काही प्रवर्गांना कमी आलेल्या आहेत, काही प्रवर्गांना जास्त आलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये विधिमंडळामध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या गोष्टीच्या नंतर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी तातडीची बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये उच्चस्तरीय या ठिकाणी चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश दिलेले आहे. आणि याचा मधला मार्ग शिक्षक भरतीवर स्टे येऊ नये, शिक्षक भरती थांबू नये, जेणेकरून विद्यार्थ्यांचंही नुकसान आहे, शाळेमध्ये शिकणाऱ्या आणि जे अभियोग्यताधारक जे की मागच्या कित्येक महिन्यांपासून जवळजवळ 9 महिने कंप्लीट झालेले आहे, तर 9 महिन्यांपासून प्रतीक्षा करत असलेल्या अभियोग्यताधारकांना देखील वेठीस धरणं योग्य नाही. ही बाब या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांनी जाणून घेतलेली आहे. त्यामुळे त्यांनी मधला मार्ग काढलेला आहे की ज्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये संशय आहे, काही प्रवर्गांना कमी जागा आहे, त्या ठिकाणी 10% एक्स्ट्राच्या जागा रिक्त ठेवा आणि 80% जाहिरात न देता तुम्ही 70% जाहिरात द्या, जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळेस ही बिंदू नामावलीचा जो घोळ आहे तो दूर झाला तर निश्चितपणाने त्या 10% जागांमध्ये जे आहे संबंधित प्रवर्गाला ऍडजस्टमेंट केल्या जाऊ शकते. हा एक चांगला मार्ग आहे असं आपण म्हणू शकू. पुढे या पत्रामध्ये काय सांगितलंय बघा की शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या 80% पदे भरण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे. ती पदे भरायची आहेत. तथापि बिंदू नामावली संदर्भामध्ये काही वैध आक्षेप प्राप्त असल्यास त्यांचे योग्यरित्या निराकरण झाल्यानंतर परवानगी प्राप्त उर्वरित जे 10% असेल रिक्त पदे त्याची देखील कारवाई करण्यात यावी. म्हणजे आता सध्याच्या घडीला त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या काही जागा आहेत तुमच्याकडे रिक्त, आता साहजिक काय रोस्टर कंप्लीट झालेला आहे आणि कंप्लीट झालेला रोस्टर या ठिकाणी आंतरजिल्हा बदलीसाठी त्यांनी दिलेला आहे. आता त्याच्यापैकी एकूण 80% जागा न दाखवता तुम्ही 70% दाखवून द्या, 10% जागा राखीव ठेवा. आणि पुन्हा जर समजा तुमच्या बिंदू नामावलीवर जर कोणी आक्षेप घेतलेला असेल किंवा आक्षेप घेतलेला जरी नसेल तरी त्याला तुम्ही जे आहे एक रिव्हेरिफिकेशन करून घ्या त्याचं, की जेणेकरून त्याच्यावर कोणी डाऊट घेता कामा नये. आणि जर त्रुटी असेल तर दूर करा आणि त्रुटी नसेल तर मग उरलेला जो 10%चा जो रेशो आहे किंवा जो कोटा आहे तो निश्चितपणाने आपण याच भरतीमध्ये पूर्ण करणार आहोत अशा प्रकारचा स्पष्ट आदेश या ठिकाणी आजच्या तारखेला देण्यात आलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्त महोदय सूरज मांढरे सर यांची स्वाक्षरी देखील दिसत आहे आणि हे अति तातडीचं पत्र आहे. आणि यामध्ये प्रतिलिपीमध्ये त्यांनी खासगी सचिव जे आहेत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर जे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे प्रधान सचिव आहेत आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आहेत यांना देखील दिलेला आहे. कारण शिक्षक भरती हा जो विषय आहे किंवा बिंदू नामावली हा जो विषय आहे तो ग्रामविकास विभागाचा देखील या ठिकाणी त्याच्यामध्ये हस्तक्षेप असतो. त्यामुळे जे आहे यांना देखील या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो एक ही आपल्या सर्वांसाठी थोडी गम ज्यादा खुशी असं आपण म्हणावं लागणार आहे. कारण काय 80% जागा जर आल्या असत्या तर निश्चितपणाने आकडा आणखी थोडासा जास्त राहिला असता. परंतु आता एकूण जागांच्या जर 10% जागा कमी होत असेल तर निश्चितपणाने जागा थोड्याशा कमी होतील. परंतु समाधानाची बाब हीच आहे जी की मागच्या 4-5 दिवसांमध्ये अभियोग्यता धारकांना जे आहे एका गोष्टीचं टेन्शन आलं होतं की भरतीवर स्टे येतो की काय, भरती थांबते की काय, तर तो जो एक संभ्रम होता, तो जो एक डाऊट होता तो आता या पत्राच्या नुसार क्लिअर झालेला आहे. आणि विधिमंडळामध्ये आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट ठणकावून सांगितलं होतं की मी शिक्षक भरती थांबू देणार नाही. जर काही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा आक्षेप आला तर तेवढ्या जिल्ह्यापुरती जी आहे मी भरती थांबवेल किंवा त्यांची जाहिरात मी नंतर पुढच्या टप्प्यामध्ये देईल, परंतु भरती थांबवली जाणार नाही. तर निश्चितपणाने ही एक शिक्षक भरतीसाठी गुड न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. आता आज 19 तारीख आहे. 19 तारखेपर्यंत जी आंतरजिल्हा बदलीची जी मॅन्युअल प्रोसेस होती की अगदी शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासणी करणं किंवा शिक्षकांनी प्रोफाईल अपडेट करणं त्यासाठी आज शेवटची तारीख आहे. म्हणजे मॅन्युअल काम आजच्या तारखेला रात्री 12 वाजता संपून जाणार आहे. उद्यापासून किमान 4-5 दिवसाच्या आतमध्ये जी ऑनलाईन प्रोसेस आहे विन्सिस IT कंपनी पार पडेल आणि एकदा तिची आंतरजिल्हा बदलीची फायनल यादी लागली की निश्चितपणाने आपलं रोस्टर मोकळं होऊन जाणार आहे. आणि एकदा रोस्टर मोकळं झालं की निश्चितपणाने त्यापैकी एकूण जागा ज्या आहेत
जेवढ्या टक्क्याला या ठिकाणी परवानगी दिलेली आहे तेवढ्या टक्क्यांची जाहिरात आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते. म्हणून आपल्याला निश्चितपणाने अपेक्षा आहे की ऍटलीस्ट जे आहे या महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजे या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत का होत नाही, परंतु आपल्याला पवित्र पोर्टलला जाहिरात पाहायला मिळू शकते.